तर मुंबईसारख्या राज्यामध्ये आणखी किती भ्रष्ट अधिकारी आहेत याची मोजदाद करायलाच नको। पण आता भ्रष्टाचार हाच शिष्टाचार होऊ लागलाय का अशी शंका येऊ लागली आहे। कराड तालुक्यातल्या एका गावामध्ये चक्क जिल्हा बँकेत मतदानाच्या अधिकाराची राजरोस बोली लावून लिलाव झाला। बघूया आमचे प्रतिनिधी वैभव बोडके आणि मंदार गोंजारी यांचा हा स्पेशल रिपोर्ट। सातारा जिल्ह्यातल्या कोडोली गावात विविध कार्यकारी सोसायटीची ही बैठक सुरू आहे। ही काही सोसायटीची धोरणं ठरवण्यासाठी किंवा कामाचा आराखडा तयार करण्यासाठी नव्हे, तर आगामी सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मतदानाच्या अधिकाराचा हा लिलाव सुरू आहे। निवडणुकीमध्ये कोडोली गावातील सोसायटीकडून कोण मतदान करणार यावर एकमत होत नव्हतं। मग काय, सदस्यांनी ठरवलं की जो कोण सर्वाधिक बोली लावेल त्याला मताचा अधिकार मिळेल। सोसायटीचे सदस्य आनंदराव पाटलांनी 70,000 रुपयांपासून बोलीला सुरुवात केली। बघता बघता बोली वाढत गेली आणि विक्रमसिंग जगताप यांनी 2 लाख रुपयांना मतदानाचा अधिकार विकत घेतला। जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या अजित पवार गटाच्या ताब्यात आहे। मंत्री मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील बँकेचे अध्यक्ष आहेत। आगामी निवडणुकीत महायुतीतल्या पक्षांमध्येच मुख्य लढत होऊ घातली आहे। कराड तालुक्यातून अजित पवार गटाचे उदयकाका उंडाळकर विरुद्ध भाजपचे आमदार अतुल भोसले यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रत्येक गावातील मताला महत्त्व प्राप्त झालं असून त्यासाठी उमेदवार सढळ हातानं खर्च करत असल्याचं सांगितलं जात आहे। हीच पैसे कमावण्याची संधी आहे असं म्हणत कोडोली गावातील सोसायटीनं मताचा बाजारच मांडलाय। जो उमेदवार आमच्या सोसायटीला अधिक निधी देईल त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहोत। त्यासाठी आम्ही आमच्या मताचा लिलाव केला असं कोडोली गावातील याच सदस्यांचं म्हणणं आहे। मात्र त्यांच्या याच कृतीमुळं वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी कॅमेऱ्यासोबत बोलणं देखील टाळलं आहे। सहकार विभागातील अधिकारी देखील याबाबतच्या निर्णयानंतर मुख गिळून गप्प असल्याचं पाहायला मिळतंय। उदयसिंह उंडाळकर पाटील, त्याचबरोबर नितीन काका पाटील आणि आमदार अतुल भोसले यांनी देखील या संदर्भात बोलणं टाळल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांनी यावरून टीकेची झोड उठवली आहे। गावाने ठरवलं, आता संचालक आणि सदस्यांना आणि ठराववाल्याला देण्यापेक्षा आपण त्याचा लिलाव करायचा आणि तो लिलाव करून मग आपल्या गावाला त्या ठिकाणी निधी घ्यायचा, रक्कम घ्यायचा। मला वाटतं की खरं म्हणतं ते दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ते पण जाहीर पेपरामध्ये येत आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता लोकशाहीतून निवडणुका ह्या संपलेल्या आहेत। आता सत्ता, पैसा आणि हुकुमशाही, दडपशाही याच्यातून असा प्रकार होतोय, हे दुर्दैवाचं आहे। निदान सातारा जिल्ह्यामध्ये ही आता प्रथा सुरू झाली आहे, मागच्या जिल्हा परिषदेपासून वगैरे या पद्धतीने सुरू झालेलं आहे। मताचा असा जाहीर लिलाव करता येत नसल्याचं सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र कराडमधल्या प्रकाराची तक्रारच केलेली नसल्यामुळे कारवाई कशी करायची असा प्रश्न या अधिकाऱ्यांना पडलाय। जिल्हा बँकेच्या निवडणुकीत होणाऱ्या अर्थपूर्ण व्यवहारांनी टेबलाखालची बंदिस्त भीतीही झुगारली आहे। आता राजरोसपणे कोणाचीही भीडभाड न ठेवता जाहीर सभेत मताचा लिलाव केला जातो। सहकारातून समृद्धीकडे असं या क्षेत्राचं घोषवाक्य, पण पुढे यातील अनेकांनी असं काही कर्तृत्व दाखवलं की सहकारातून स्वाहाकाराकडे असं म्हणण्याची वेळ आली आणि आता या सहकाराचा चक्क बाजार मांडला जातोय। महाराष्ट्राने प्रगती केली, महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरला तो या सहकारामुळे, आणि आता या सहकाराची अशी अवस्था होत असेल तर ती महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब तर आहेच, त्याचबरोबर ती महाराष्ट्राच्या प्रगतीला अडथळा देखील ठरणार आहे। साताराहून वैभव बोडके, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे।